न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सध्या अत्यंत चुरशीचं वातावरण निर्माण झालं। मतदानाचा दिवस अगदी जवळ येऊ लागला आहे, त्यामुळे जंगी आणि जाहीर सभांचं देखील जय्यत तयारी सुरू झालेली आहे। आता आपल्यासोबत आहेत शशांकजी बावस्कर, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, उद्या उद्धव ठाकरेजी असतील किंवा शरद पवारजी असतील, दोघेही ते सभेला येतात आबांच्या प्रचारासाठी, तर कशा पद्धतीनं नेमकं नियोजन सुरू आहे, काय सांगाल त्याबद्दल? उद्या शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात या तिघांची संयुक्त जाहीर सभा नाट्यगृहाच्या चौकामध्ये होणार आहे। आणि या सभेचं नियोजन गेले साधारण 5-6 दिवसामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं केलं आहे। आणि उद्याची सभा ही अभूतपूर्व अशा पद्धतीची सभा होणार आहे, परिवर्तनाची दिशा त्याच्यातनं ठरणार आहे आणि लोकांमध्ये प्रचंड अशा पद्धतीची उत्सुकता आहे आणि त्यामुळं लोक प्रचंड संख्येनं या सभेला हजर राहणार आहेत। ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना ही फोडण्याचं काम केलं आणि त्यांना सत्तेत सहभागी करून घेतलं, याबद्दलची एक वेगळी चीड लोकांच्यामध्ये निर्माण झाली आहे। प्रचंड अशा पद्धतीचा संताप त्यांच्यामध्ये आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून उद्धवजी ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार यांच्याबरोबर सहानुभूतीची एक लाट उसळलेली आहे। आणि या फुटीनंतरची ही होणारी निवडणुकीच्या निमित्तानं होणारी ही पहिलीच जाहीर सभा आहे, त्यामुळं प्रचंड अशा संख्येनं लोक या सभेमध्ये सहभागी होणार आहेत। सर, आता आपण BJPच्या किंवा ह्या फुटीबद्दल बोलात, मला असं वाटतं की 1984चा जर म्हणजे विचार केला तर 414 जागा काँग्रेसकडे होत्या, पैकी भाजपला 2 होत्या। आता अलीकडे बघितलं तर 2019मध्ये काँग्रेसला 52 होत्या आणि BJPला 303 आणि आत्ता ते 400चा टप्पा परत पार करायचा नारा लावत आहेत, म्हणजे जो की 84ला काँग्रेसचा ऑलरेडी होता। तर याचा कुठेतरी फटका बसतोय का महाविकास आघाडीला? कारण ते बोलतात की आपकी बार 400चा टप्पा पार, आणि मग तुम्ही जर या BJPच्या उमेदवारांना मतदान केलं तर मग इनडायरेक्टली नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी ते मत नोंदवलं जाणार आहे। तर याचा कुठेतरी फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसेल असं वाटतंय का? मला स्वतःला तसं वाटत नाही। आपण 1984च्या गोष्टीचा उल्लेख केला। 1984ची लोकसभेची जी निवडणूक झाली ती निवडणूक इंदिराजींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर झाली आणि इंदिराजींच्या हत्येनंतर एक सहानुभूती एक वेगळ्या प्रकारची राजीव गांधींना मिळाली, हा एक भाग होता। आणि दुसरी गोष्ट, राजीव गांधींनी ज्या पद्धतीनं ॲडव्हान्स सायन्स टेक्नॉलॉजी IT क्षेत्र यामध्ये पादाक्रांत करून भारताला 21व्या शतकात नेण्याचं तरुणांना स्वप्न दाखवलं, त्या स्वप्नाभोवती सबंध तरुणांची संख्या ही राजीव गांधींच्याकडे ओढली गेली आणि प्रचंड अशा पद्धतीचं अभूतपूर्व अशा पद्धतीचं यश काँग्रेस पक्षाला मिळालं आणि जवळपास 414 जागा त्यावेळी निवडून आल्या। त्यात वाजपेयींच्या सारख्या जबरदस्त नेत्यांचासुद्धा त्यावेळी पराभव झाला, ही वस्तुस्थिती आहे। त्या तुलनेमध्ये आपल्याला त्याच्याशी यांची नरेंद्र मोदींची तुलना करता येणार नाही, कारण नरेंद्र मोदींच्या 10 वर्षाचा आढावा आता लोक घेत आहेत आणि लोक प्रचंड असमाधानी आहेत। महागाई प्रचंड प्रमाणात 2014च्या तुलनेमध्ये वाढली, बेरोजगारी मागच्या 45 वर्षात नव्हती एवढी वाढली, शिक्षण हे केवळ भांडवलदारांसाठीच निर्माण झालं आहे का, गोरगरिबांच्या मुलांनी शिकायचं नाही का, अशा पद्धतीची या देशामध्ये परिस्थिती झाली। आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा कोणत्याही सीमा आमच्या सुरक्षित आहेत अशा पद्धतीचा प्रश्न तयार झाला। चीन त्यातनं घुसखोरी करून आहे, श्रीलंकेबरोबरचे संबंध बिघडलेले आहेत, पाकिस्तानबरोबरचे तर पूर्वीच बिघडलेले आहेत, त्यामुळं सीमा सुरक्षित नाहीत। आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं वर्चस्व त्या ठिकाणी कमी झालं। देशांतर्गत व्यवस्था आपण बघितली सुरक्षितता, तर देशांतर्गत सुरक्षितताही नाही। त्यामुळे या सगळ्याचा गोष्टींचा परिणाम हा या निवडणुकीत होणार आहे। त्यामुळे अबकी बार 400 पार ही जी घोषणा आहे ही घोषणा फोल ठरणार आहे। पहिल्या 2 टप्प्यामध्ये झालेल्या ज्या निवडणुका आहेत 190 जागांच्या, या 190 जागांच्या आढावा जर घेतला आपण, त्याचं विश्लेषण जर बघितलं तर त्याच्यामध्येच 110 जागा ह्या इंडिया आघाडीला मिळतील अशा पद्धतीची परिस्थिती तयार झालेली आहे।
त्यामुळं नरेंद्र मोदींची 400 अबकी बार 400 पार ही घोषणा फोल ठरणार आहे. त्यांना त्या पद्धतीचं यश मिळणार नाही. प्रभू श्रीरामचंद्राच्या नावावर मताचा जोगवा मागायचं काम त्यांचं चाललं आहे. आणि त्यामुळं 10 वर्षात आपण काय केलं हे न सांगता मागचं नेहरूंनी काय केलं ते सांगायचं आणि पुढं आपण काय करणार आहे ते सांगायचं. पण 10 वर्षात तुम्ही नेमकं काय केलं, तुम्ही कोणचा अजेंडा राबवला, तुम्ही कोणची विकासाची कामं केली, तुम्ही सर्वसामान्य माणसाला किती आधार देण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमचं धोरण काय, उद्योगांच्या बाबतीत तुमचं धोरण काय, बड्या भांडवलदारांचे खिसे तुम्ही कशा पद्धतीनं भरले, हे सगळं आता जनतेच्या मनामध्ये बसलं आहे. त्यामुळे जनतेनं आता निर्णय घेतला आहे आणि ती निवडणूक हातामध्ये स्वतः घेतली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये बिलकुल होणार नाही. इथले जे खासदार पूर्वीचे आहेत, आत्ताचे विद्यमान आहेत, दर्शील माने यांचं कार्यकर्तृत्व शून्य आहे. त्यांनी इचलकरंजीचे प्रश्न सोडवले नाहीत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातसुद्धा कोणत्याही पद्धतीचा संपर्क त्यांचा नाही आहे. त्यामुळे त्यांची म्हणजे भारतीय जनता पक्षाचा पुरस्कृत असणारा उमेदवार या ठिकाणी 3 नंबरला जाईल की काय अशा पद्धतीची परिस्थिती तयार झालेली आहे. त्यामुळे त्याचा अबकी बार 400 पार या घोषणेचा हातकणंगले आणि इचलकरंजी परिसरामध्ये कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीची सीट सत्यजित आबांच्या माध्यमातून 100% प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून जाणार. साहेब, तुम्ही खरं तर राजकारणामध्ये इतके वर्ष आहात आणि एक अभ्यासू व्यक्ती देखील आहात, पण मला तुम्हाला मतदार म्हणून असं विचारावंसं वाटतं की आजचा उमेदवार किंवा आजचा लोकप्रतिनिधी हा कसा असायला पाहिजे? आपण संसदेमध्ये त्या ठिकाणी पाठवत असताना, सदस्य पाठवत असताना भारतीय राज्यघटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी तयार केली आणि आमच्या स्वातंत्र्याचा जो लढा आहे, स्वातंत्र्याच्या चळवळीतली जी मूल्य आहेत, मग ती महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषबाबू, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या मंडळींनी स्वातंत्र्याचा लढा कशाकरता केला, कशाकरता स्वातंत्र्य मिळवलं आणि ती मूल्य खऱ्या अर्थानं रुजवायची असतील, सर्वसामान्य माणसाला आधार द्यायचा असेल, शेवटच्या माणसाचे अश्रू पुसायचे असतील, तर त्या गोष्टींचा विचार करून त्याची मांडणी संसदेमध्ये करणारा, रोजगाराचे प्रश्न असतील, शिक्षण व्यवस्था असेल, उद्योगधंदे असतील, शेती व्यवस्था असेल, सिंचन व्यवस्था असेल, या साऱ्या प्रश्नांना हात घालून त्या प्रश्नांना न्याय द्यायचा आणि सर्वसामान्य माणूस आणि शेवटचा माणूस हा स्वतःच्या पायावर ताठमानेनं उभा राहिला पाहिजे. या देशामध्ये त्या काळामध्ये लागू केलेलं आरक्षण हे टिकलं पाहिजे. आरक्षण हे कशासाठी होतं की वर्षानुवर्ष, हजारो वर्ष ज्या उच्चवर्णीयांनी खालच्या लोकांच्यावर त्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार केले, त्या लोकांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं. आणि मग हे आरक्षण उद्या टिकवणार की नाही टिकवणार? भारतीय जनता पक्षाची जर पुन्हा सत्ता या देशामध्ये दुर्दैवानं आली तर हे आरक्षणही टिकणार नाही, राज्यघटनाही कोलमडून पडेल आणि उद्याच्या लोकसभेच्या 29 निवडणुका होतील की नाही अशा पद्धतीची शंकासुद्धा सामान्य माणसाच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळं या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊन संसदेत सदस्य पाठवत असताना जागरूकपणानं लोकांनी त्याच्यामध्ये मताचा अधिकार बजावावा अशा पद्धतीची भावना लोकांमध्ये आहे की जेणेकरून आपल्या मतदारसंघाचेच प्रश्न नव्हे तर राज्याचे प्रश्न आणि देशाच्या प्रश्नावर संसदेमध्ये तोंड उघडलं जाईल आणि संसदेतनं त्याच्यामध्ये न्याय निर्माण करून घेतला जाईल. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल. धैर्यशील माने हे तर सत्तारूढ पक्षाचे आहेतच आणि खासदार राजू शेट्टींनी तर एकला चलोची भूमिका घेतलेली आहे. तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आबांना कशा पद्धतीनं लोक पाठिंबा देतील असं वाटतं किंवा त्यांनी द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सत्यजित आबा यांचं जर पूर्वीचं सगळं राजकीय बघितलं तर त्यांचे वडील बाबासाहेब पाटील सरोडकर हे खासदार बाळासाहेब मानेंचे शाहूवाडी मतदारसंघातले कार्यकर्ते होते. म्हणजे बाळासाहेब माने ज्यावेळी निवडणुकीला लोकसभेला राहायचे 1977पासून 1996पर्यंत, त्या काळात शाहूवाडी मतदारसंघाची सारी जबाबदारी ही बाबासाहेब पाटील सरोडकरांच्यावर असायची. ते स्वतः 2 वेळा आमदार होते. आत्ताचे आमचे उमेदवार सत्यजित आबा आहेत, हे 2 वेळा त्यांनी शाहूवाडी मतदारसंघातनं विधिमंडळाचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं आणि विधिमंडळामध्ये शाहूवाडीतल्या वाड्या वस्त्यावर पाणी नेण्याचं काम, शेतीमधला रोजगार वाढवण्याचं काम, तिथं असणारे स्थानिक प्रश्न आणि तालुक्यातले प्रश्न, हे सगळ्या डोंगराळ भागातले प्रश्न हे सोडवण्यासाठी सातत्यानं ते विधिमंडळामध्ये कार्यरत आहेत, अग्रेसर आहेत आणि त्यामुळं हा लौकिक आता त्यांचा
6ही मतदारसंघामध्ये पोचला आहे. त्यांच्याबद्दल ते निष्कलंक आहेत, चारित्र्यवान आहेत. एवढ्या फुटीच्या काळातसुद्धा ते शिवसेनेतनं फुटून मोहापोटी कुठं दुसरीकडे गेले नाहीत. त्यांनी निष्ठेला महत्त्व दिलं आणि निष्ठेला महत्त्व हे आज विचाराला महत्त्व आहे. केवळ स्वतःला काहीतरी मिळतं आहे आणि स्वतःच्या स्वार्थापोटी आपण पक्ष बदलतो आहे असं न करता ते पक्षाबरोबर राहिले. हा विचार आज सर्वसामान्य माणसामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. जो निष्ठेला महत्त्व देतो, जो निष्ठेने राहतो, त्याच्या पाठीशी लोक राहतात. त्यामुळं सबंध 6ही तालुक्यातली जनता ही आबांच्या पाठीशी आहे. आबांच्या उमेदवारीनं एक उत्साहाचं वातावरण 6ही तालुक्यामध्ये आहे. त्यामुळे ते प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील. धन्यवाद साहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल. कॅमेरामन सॅम संजापुरेसह न्यूज रिपोर्टर हर्षदा कांबळे, न्यू एक्सप्रेस न्यूज 24 इचलकरंजी.